बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। पुलिस ने अंतर्राज्यीय कुख्यात चोर नरेश अंकालू महिलांगे को फिल्मी स्टाइल से गिरफ्तार कर लिया। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी के खिलाफ नागपुर, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में 100 से अधिक के मामले दर्ज है। पुलिस ने आरोपी के पास से 8 लाख के माल को भी बरामद किया है। जांच के दौरान आरोपी से उसके साथीदार के भी नाम का खुलासा हुआ है। नागपुर शहर पुलिस ने इस शातिर अपराधी को पकड़ने के लिए 350 से भी ज्यादा सीसीटीवी फुटेज खंगाले और तकनीकी जांच के आधार पर उसकी तलाश की। आरोपी को नागपुर ग्रामीण सीमा के खेड़ी गांव के श्रीजी लेआउट से गिरफ्तार किया, जहां वो सीमेंट की पाइप में छिपकर नशा कर रहा था। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार आरोपी नरेश ने कुछ दिन पहले कलमना थाना क्षेत्र में एक घर में सेंध लगाकर करीब 1 करोड़ रुपए के सोने चांदी के गहने चुरा लिए थे। उस दौरान घर के मालिक परिवार के साथ उमरेड में जन्मदिन समारोह में गए हुए थे। शिकायत मिलते ही पुलिस ने तुरंत जांच शुरू कर दी। फिलहाल आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडी करणारा हा नरेश अंकुलू महिलांगे हा आरोपी आहे। त्याच्यावर साधारण 40 पेक्षा अधिक वेगवेगळे चोरी, घरफोडीचे असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। मागे काही दिवसांमध्ये नागपूर शहरामध्ये तसेच नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या आणि आम्हाला त्याची माहिती मिळाली होती। त्याचा शोध सर्वच पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच सुद्धा घेत होती। आता आम्हाला तो नरेश महिलांगे हा आरोपी मिळून आलेला आहे। त्याला अटक करून कळमनाच्या ताब्यात दिलेला आहे। आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या तपासानुसार 18 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले आणि ग्रामीणमधले उघडकीस आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण रोख रक्कम 2 4 व्हीलर गाड्या, 2 टू व्हीलर गाडी आणि मोबाईल असा 8,20,000चा जवळजवळ मुद्देमाल वेगवेगळ्या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे। तो संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही देऊन पुढील कारवाई करणार आहोत। याच्यामध्ये आमची घरफोडी विरोधी पथकाची जी टीम आहे क्राईम ब्रँचची, त्यानं उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। तिने त्याला शोधून काढून अटक केलेला आहे। हा आरोपी एकटा फिरत जंगलामध्ये फिरत असतो आणि रात्रीच्या वेळेस शहरामध्ये येऊन बंद घरं फोडण्याच्या सवयीचा आहे। आता सध्या अटक केल्यानंतर बाकी 1, 2, 3 नावं त्यांच्याकडून निष्पन्न झालेले आहेत आणि पुढील तपास कळमना येथे सुरू आहे। गुन्हा घडल्यापासून सदर आरोपी वेगवेगळ्या म्हणजे बॉर्डर आहे आपली नागपूर शहराची, त्या ठिकाणी जंगलामध्ये वास्तव्य घेऊन फिरत राहायचा किंवा त्याच्या ओळखीच्या लोकांच्याकडे राहत होता असं निष्पन्न झालं होतं आणि रात्रीच्या वेळेला येऊन शहरामध्ये असे गुन्हे करायचा असं निष्पन्न झालेलं आहे।